आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, देशाच्या शिक्षण मंत्रालयात मोठा बदल झाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. पण प्रल्हाद जोशी कोण आहेत? ते किती शिकले आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? आणि त्यांच्यासमोर शिक्षण मंत्री म्हणून कोणती मोठी आव्हाने आहेत? तर चला सविस्तर जाणून घेऊया. यांचा जन्म आणि बालपण. प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी विजयपूर, तेव्हाचे बिजापूर, कर्नाटक येथे झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेत कर्मचारी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेल्वे शाळेत तर माध्यमिक शिक्षण हुबळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांचे शिक्षण प्रल्हाद जोशी यांनी बी.ए. बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी घेतली आहे. त्यांनी हुबळी येथील के.एस. आर्ट्स कॉलेज आणि कर्नाटका युनिव्हर्सिटी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा राजकारणात प्रवेश. तरुणपणापासूनच ते सामाजिक आणि सार्वजनिक कामात सक्रिय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) आणि भारतीय जनता पक्षाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला. 1990च्या दशकात हुबळी येथील ईदगाह मैदानाशी संबंधित आंदोलनामुळे ते राज्यभर चर्चेत आले. खासदार म्हणून प्रवास. 2004 मध्ये त्यांनी प्रथमच धारवाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग निवडणुकांमध्ये विजय मिळवत ते 5 वेळा खासदार झाले. केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदाऱ्या. मोदी सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली आहेत. त्यामध्ये संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री, खाण मंत्री. 2024 पासून ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण मंत्री कसे झाले? तर 2026 मध्ये नीट यूजी पेपर फुटी प्रकरण आणि त्यानंतर घडामोडीमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यानंतर केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली. त्यांच्यासमोरची मोठी आव्हाने. नवीन शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्यासमोर अनेक महत्त्वाची आव्हाने आहेत. नीट आणि इतर प्रवेश परीक्षांमध्ये पारदर्शकता वाढवणे, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रभावीपणे राबवणे, डिजिटल शिक्षण आणि कौशल्याधारित शिक्षणाला गती देणे. तर त्यांचे वैयक्तिक जीवन. प्रल्हाद जोशी यांच्या पत्नीचे नाव ज्योती जोशी आहे. त्यांना 3 मुली आहेत. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि क्रिकेटची खूप आवड आहे. यामागील रोचक तथ्य. सलग 5 वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. अनेक महत्त्वाची केंद्रीय मंत्रालये त्यांनी सांभाळली आहेत. आता त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारीही आहे. यावरती निष्कर्ष. प्रल्हाद जोशी हे अनुभवी संसदपटू आणि केंद्रीय मंत्री आहेत. आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष त्यांच्या निर्णयाकडे लागले आहे. परीक्षा व्यवस्थेतील विश्वास पुनर्स्थापित करणे आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे ही त्यांच्यासमोरील सर्वात मोठी जबाबदारी असेल. तर आता माझा तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमच्या मते नीट प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा योग्य होता की अयोग्य? तुमचे मत आणि त्यामागचे कारण कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच महत्त्वाच्या आणि सत्य माहितीवर आधारित व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.